सर, कर्जमाफीची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. यामध्ये अनेक घोळ समोर आलेले आहेत. त्यांची कायम सातत्याने मागणी होती की सरसकट कर्जमाफी व्हावी, पण प्रोत्साहनपर अनुदान एकदा त्यांनी नाही म्हणतात, होय म्हणतात. नेमका घोळ काय असणार? नाही, 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफ करू असा शब्द या सरकारमधल्या मंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पण जेव्हा कर्जमाफीची यादी आली तेव्हा कळलं की ही कर्जमाफी योजना नाही, तर ही ओटीएसची स्कीम आहे. यांनी काय केलंय की मुद्दल सरकार भरणार आणि व्याज मात्र यांनी भरायचं, बँकेने राईट ऑफ करायचं. मग त्यांनी 2030-9-2021 पर्यंत थकीत असलेल्यांना 35% सरकार देणार, 22 पर्यंत थकीत असलेल्यांना 45% देणार, 55% देणार, असं करत करत ते 85% देणार. उर्वरित रक्कम बँकेने सोडून द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं ही ओटीची स्कीम होणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे. सिबिल खराब झाला तर काय होणार? त्या शेतकऱ्याला मुलासाठी एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, त्याला दुसरं कर्ज घेता येणार नाही, इतर कर्ज घेता येणार नाही. बँकांमध्ये त्याची पत खराब होणार. त्यामुळं ही ओटीची स्कीम आम्हाला नको होती. आम्हाला सरसगट पूर्ण कर्ज सरकारने आमचं भरावं अशी आमची मागणी आहे. ही तर स्कीम बँका पण आणत असतात जास्त कर्ज थकलं तर. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने पुनर्विचार करावा आणि सरसगट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करावं. रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. मयत झालेल्या शेतकऱ्यांचाही विचार कर्जमाफीत करावा, पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये विचार करावा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही विचार या कर्जमाफीमध्ये करावा. ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या विषयाला घेऊन लवकरच मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं राहणार. काय स्वरूप असणार आहे आंदोलन? आंदोलनाचं स्वरूप अजून डिक्लेअर आम्ही करणार नाही, कारण डिक्लेअर केलं तर लगेच अटक सत्र वगैरे अशा गोष्टी सुरू होतात. मला असं वाटतं की हे सगळे विषय गोपनीय राहिलेले जास्त बरे. पूर्ण आमचा दौरा संपला मराठवाड्याचा आणि विदर्भाचा, आता पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही आलो. हा दौरा संपल्यावर एका कन्क्लुजनला आम्ही येऊ आणि त्याची आंदोलनाची पूर्वतयारी सगळी चाललेली आहे. मोठं आंदोलन महाराष्ट्रात होईल, ज्या आंदोलनाने सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. सरकार सांगते ही कर्जमाफी नसून कर्जमुक्ती आहे. तुम्ही सांगता यामध्ये ही बँकेची स्कीम त्यांनी लागू केली आहे. नेमकं काय करत आहे? मला असं वाटतं शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी सरकारमधल्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजे. आमचं सिबिलवर कोणीच बोलत नाही ना. सरकारची ही कर्जमुक्ती योजना नाही, ही सरकारची तडजोड योजना आहे, वन टाइम सेटलमेंट योजना आहे. त्यामुळं आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे की बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्याच्या पाठीवर लाता हा धंदा आता सरकारने बंद केला पाहिजे. आम्हाला मूर्ख बनवू नका, आम्हाला फसवू नका. सरसकट 2 लाखापर्यंत तुम्ही देता, आमचं तर म्हणणं पूर्ण करा. पण देताय 2 लाख तर उदार मनाने द्या ना. केंद्र सरकारचं मध्ये 16 लाख कोटींचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं, त्यावेळी तुम्ही कोणते निकष लावले नाही आणि आता आम्हाला निकष लावताय. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, शेतकऱ्यांच्या बाजूचं नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद काय असते हे आम्ही एकदा दाखवून देऊ. गेल्या वर्षी शेतकरी जे आहे उत्साहानं पीक विमा भरत होते, पण यंदा तसं दिसत नाही. त्याच्यावर जुनी जी पीक विमा योजना होती 4 ट्रिगरवाली, ती योजना यांनी बंद केली 1 रुपयावाली आणि नवीन योजना आणली. ही योजना भंपक आहे, बकवास आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे. एका विभागामध्ये जाणार कंपनी, ज्या शेतामध्ये यील्ड चांगला आलेला आहे तिथला कापणी प्रयोग करणार आणि म्हणणार की यांचं पीक चांगलं आलेलं आहे, आता यांना विम्याची गरज नाही, हे विम्याच्या क्लेम मध्ये बसत नाही, असं ती कंपनी करणार. आता असं आहे की तुमच्या शेतात पाऊस पडतो, माझ्या शेतात पडत नाही, या गावात पडतो त्या गावात पडत नाही. त्यामुळे प्रत्येक गावची प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी वेगळी आहे. त्यामुळं एखाद्या शेताहून बाकीचा अंदाज बांधता येत नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसामध्ये अनियमितता आहे. कुठे पाऊस खूप पडतो, जसं आता काल परवा पाऊस पडला तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद संग्रामपूरमध्ये शेतं वाहून गेले, घरांमध्ये पाणी घुसलं. इतर ठिकाणी तसं झालं नाही, काही ठिकाणी कमी झाला, कुठे जास्त आला. तुमच्या भागात तर अनेक ठिकाणी पेरण्याच झाल्या नाही पाऊस न पडल्यामुळे, लातूर परभणी या सगळ्या पट्ट्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की जुनी जी पीक विमा योजना आहे ती सरकारनं लागू केली पाहिजे 1 रुपयातली, जेणेकरून 4 ट्रिगर म्हणजे 4 अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळेल. ही व्यवस्था सरकारनं करावी, विमा लोक भरतील. हीच जर आता नवीन जी योजना लागू केली
ही योजना पुढच्या वर्षी असली तर पुढच्या वर्षी एकही शेतकरी विमा भरणार नाही. तर यासोबतच अनेक शेतकऱ्यांची ऊसाची बिलं आहेत त्या अद्यापपर्यंत थकीत आहेत. मागील वर्षी केलेल्या आहेत. त्यामध्ये लातूरमध्ये 2-4 कारखाने आहेत. याबद्दल काय आपलं भूमिका आहे? असं आहे, एका सिनेमातला एक डायलॉग आहे की पोलिसांनी जर मनात आणलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. सरकारने मनात आणलं तर साखर कारखानदार शेतकऱ्याचं एक बिलही थकू शकत नाही, एवढी ताकद सरकारमध्ये आहे. लक्षात ठेवा. सरकारने ठरवलं तर त्याचं लायसन रद्द करायचं, त्याच्यावर कारवाई करायची. कायदा आहे. ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत एक रकमी FRP शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. नाही झालं तर त्या कारखान्यावर कारवाई होईल. का सरकार कारखानदारांना पाठीशी घालतंय? हे सगळे विरोधी पक्षातले लोक सत्तेत जाऊन बसले, कारखानदार सगळे लोक, त्याचं कारणच ते आहे. सरकारला आमचं सांगणं आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसाचा बुडका हातात घ्यायला लावू नका. नाही तर दिल्लीत जसं जेनझीने आंदोलन केलं, तरुण पोरांनी जसं आंदोलन करून सरकारला नमवलं, तशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पोरं या सरकारला ऊसाचा बुडका हातात घेऊन जा विचारतील. जसं पंतप्रधानांना रोज रात्री 1:30 वाजता व्हिडिओ करावा लागतो, तशा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना रोज रात्री व्हिडिओ करावा लागेल. अशी वेळ आमच्यावर आणू नका, अशी सरकारला आमची विनंती आहे. ऊस उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे.